सध्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. सुषमाताई, आता तुम्ही घेतलेली पत्रकार परिषद त्या सगळ्या संदर्भात तुम्ही जे काही बोललात आणि थेट तुम्ही नार्को टेस्ट करा इथपर्यंत मागणी केलेली होती आणि अशातच आता मुख्यमंत्र्यांनी थेट आदेश दिल्याचं समजतंय. पदाचा राजीनामा द्या असं चाकणकरांना सांगितलंय. हे पाऊल स्वागतार्ह आहे. हं. गृहमंत्र्यांच्या या आदेशाचं आम्ही स्वागत करतो. पण तरीही त्याच्यासोबत मला एक खंत आहे. ती खंत अशी आहे की मला अपेक्षित होतं की जी भूमिका आता गृहमंत्र्यांनी मांडली आहे, मुळात ती भूमिका राज्यातील संवेदनशील महिला नेतृत्व आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा चाकणकर ज्या पक्षात आहेत त्या पक्षाच्या प्रमुख म्हणून सुनेत्रा वहिनींनी भूमिका घेणं अपेक्षित होतं. या निमित्ताने सुनेत्रा वहिनींच्या भूमिकेचा खमकेपणा महाराष्ट्राला बघायला मिळाला असता. दुर्दैवाने सुनेत्रा वहिनींनी ही संधी गमावली. कारण सुनेत्रा वहिनींनी जर ही भूमिका मांडली असती तर कदाचित महाराष्ट्रातल्या महिलांना अधिक आश्वस्त वाटलं असतं की महिला नेतृत्व आपल्या पाठीशी आहे. मात्र पक्षातल्या महिलेला वाचवण्याचाच प्रयत्न तटकरे आणि या सगळ्या मंडळींकडून झाला हे पुन्हा एकदा स्पष्ट होतंय. पण असो, लढाई अजून संपलेली नाही. निव्वळ राजीनाम्याने विषय संपत नाही. मी सकाळीही म्हटलेलं आहे, मी पुन्हा त्याच्यावर ठाम आहे. चाकणकरांना सहआरोपी करा, चाकणकरांची अटक करा, चाकणकरांची नार्को टेस्ट करा. जी, येस येस, थँक्यू सो मच. निश्चित. सुषमाताई, धन्यवाद तुम्ही जय महाराष्ट्रशी या सगळ्या संदर्भात बोललात यासाठी.